कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, हरीश असं काही वागेल असं वाटलं नव्हतं ग। माझी निवड चुकली हे मला पटत नाहीये। तू मुलीसारखी आहेस मला। तुझ्या मनात आता काय वादळ उठलं असेल याची कल्पना आहे। तू ते सगळं मनातल्या मनात दाबून ठेवतेस, कुणाशी काहीच बोलत नाहीस। पण मी आहे, कधीही काहीही बोलावं वाटलं बोल माझ्याशी, मोकळी हो। मला बाला त्रास द्यायचा नव्हता। देवी आई, मी बाळकडनं लई काय ऐकलं होतं तुमच्याबद्दल। तेव्हाच असं वाटलं की तुमची सेवा करावी। मला नाही माहिती माझ्या नशिबात पुढे काय लिहून ठेवलं आहे, पण माझ्यामुळे समजांना त्रास होतोय याची ना माझीच मला लाज वाटते। समजा माझ्यामुळे होतंय। पारू, अगं यात तुझी काय चूक आहे? तू स्वतःला दोष देऊ नकोस आणि अशा गोष्टींना खंबीरपणे सामोरं जायचं असतं। तेवढी खंबीर तू आहेस आणि तुझी देवी आई कायम तुझ्या सोबत असणार हे लक्षात असू दे। नाही, हे एवढंच बघायचं राहिलं होतं या जन्मात। म्हणजे एक मालकीन एका मोलकरणीचे लाड करते तिथे बसून, आणि मी या किर्लोस्करांची सून आणि तू होणारी सून हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघतोय। मला तर आता असं वाटतं ना, इथून उडी मारून जीव द्यावा। तू नाही असं निगेटिव्ह नको बोलत जाऊस, युनिवर्स ऐकत असतं आपलं बोलणं। पारू, इतकं स्मार्टली तिने त्या हरीशला पळवून लावलं आणि आता स्वतः सिंपती मिळवते सासू मॉमकडून। काय स्मार्ट मुलगी आहे ना। आणि तू किती डम्ब आहेस। तुझ्यामुळे काल ती चिठ्ठी खराब झाली, नाहीतर त्या पारूचा संपूर्ण प्लॅन आपल्याला तेव्हाच कळाला असता। पण दिशा, हे जर असंच सुरू राहिलं ना तर वहिनी सगळी प्रॉपर्टी एक दिवस त्या मोलकरणीच्या नावावर करतील आणि आपल्याला या घरातली कामं करावी लागतील। तुला भांडी वगैरे घासता येतात ना, मला येत नाही। तू ना यासला पावलट सारखं बोलणं जरा बंद कर। असलं काही होणार नाही, मी होऊच देणार नाही। बघ बाई, आता तूच माझा आधार आहेस। ए वेट, एक मिनिट। त्यामुळे आपण जर ती चिठ्ठी आणि पारूचं सत्य दोन्ही सासू मॉम समोर आणलं तर? आता कळतंय कोण बावळट आहे? त्या चिठ्ठीत त्या हळदीमुळे काहीच दिसत नव्हतं आपल्याला, लक्षात आहे ना? त्या चिठ्ठीमध्ये पारूनं काय लिहिलं होतं हे पारू स्वतःच सासू मॉम समोर कबूल करेल। कसं? तू फक्त एक काम कर, तू आता हरीशच्या फ्रेंड्सना बोलवून घे। आता हरीशचे फ्रेंड्स सासू मॉम समोर पारू आणि हरीशचं सिक्रेट आणतील। ओके। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।